वादळ वारं. बाबा कदम. प्रकरण 3. लालाजींचं वय 36 वर्षांचं आहे असं मघा शर्माजी म्हणाले होते, पण लालाजींच्या चेहऱ्यावर मात्र 50शीचं गांभीर्य होतं. ते पुरे 6 फूट उंच होते, पण ही व्यक्ती बरीच वर्ष इंग्लंडात राहून परतली असावी असं वाटण्यासारखी एकही खूण नव्हती. लालाजींनी तंग विजार व जब्बा घातला होता. जब्ब्याचे हात मनगटापर्यंत दुमडलेले. मनगटावर घड्याळाचा पट्टा होता, तो अजगराच्या कातड्याचा. लालाजींच्या नाकाला टोक होतं आणि त्यांच्या हनुवटीला एक खाच होती. बोलताना त्या खाचेची रुंदी वाढायची. मिशा टोकदार होत्या आणि त्यांनी मानेपर्यंत केस वाढवले होते. डोळ्यांत निश्चयाची विलक्षण चमक होती. निर्मल देवींना पाहताच लालाजींनी काही क्षण प्राध्यापक गिरीश यांच्याकडे पाहिलं. शर्मांनी दोघांची ओळख करून दिली. नोकरानं चहा आणला. कसा काय झाला प्रवास? लालाजींना शांतता मोडायची होती. छान. गाडीला गर्दी होतीच, पण रिझर्वेशनमुळे त्रास झाला नाही. व्यवस्थित झोप मिळाली? निर्मला देवी चहा घेता घेता म्हणाल्या. अगोदर पत्र आलं असतं तर लवकर गाडी पाठवता आली असती. निष्कारण त्रास झाला. थांबावं लागलं स्टेशनवर. शर्माजी काहीतरी बोलायचं म्हणून बोलले. शर्मा, तू जा. ती मुलींच्या हॉस्टेल नजीकची क्वार्टर खोलून घे. रामलालकडून आणि यांचं सामान तिकडं पाठव त्या गाडीतून. निर्मल देवींना आश्चर्य वाटलं. अद्याप आपण कोण, आपली गुणवत्ता काय, कोणते विषय शिकवणार याची मुळीसुद्धा चौकशी न करता सरळ आमच्या राहण्याच्या व्यवस्थेला हे लागलेच कसे? तुम्हाला? शर्मानं येता येता बरीचशी कल्पना दिली असेलच. लालाजी निर्मलदेवी आणि प्राध्यापक गिरीश यांच्याकडं पाहत म्हणाले. हो, थोडी कल्पना दिली आहे, पण एका लेडी सुपरिंटेंडंटच्या शोधात आम्ही होतो. आपण आलात आणि चिंता मिटली. पण आम्ही कोण, कुठले याची चौकशी न करता देखील आपण हा निर्णय घेता आहात, निर्मल देवी म्हणाल्या. त्याचं काय आहे देवीजी? माणसं कोण आहेत, कशी आहेत हे त्यांनी सांगण्याआधी त्यांचं व्यक्तिमत्व बोलत असतं. म्हणजे गाडीतून उतरताना या साहेबांच्या हातात हे पुस्तक होतं. म्हणजे प्रवासात देखील यांनी एकही क्षण दवडला नाही असं दिसतं. तुमचं म्हणाल तर तुम्ही संस्थेच्या इमारतीकडं आल्या आल्या जी दृष्टीफेक केलीत त्यातच तुमच्या स्वभावाची पारख आली. इथं बसल्या बसल्या खिडकीतून तुम्ही रामगड न्याहाळत होता, टॉवरकडं पाहत होता. यावरून काय निष्कर्ष काढलात? तुम्ही लवकरच आमच्यात एकरूप व्हाल. पण लालाजी, माणसाचं व्यक्तिमत्व कधीकधी फसवं निघतं. ज्याचं फसवं असतं त्या व्यक्ती असं बोलत नाहीत. हां, सांगा आपलं क्वालिफिकेशन. मी BA ऑनर्स विथ जिओग्राफी आणि हे माझे मिस्टर प्राध्यापक गिरीश MA फर्स्ट क्लास, विषय इंग्रजी, युनिव्हर्सिटी मुंबई. छान. दुधात साखर पडली. आम्हाला विद्यालयात भूगोल आणि इंग्रजी शिकविणाऱ्या अध्यापकांची गरज होती. पण काय हो, एक शंका विचारू? जरूर. हे महाशय MA फर्स्ट क्लास अन प्राध्यापक असून आमच्या संस्थेत अध्यापकाचं काम करतील? जरूर. यांनी सध्या PhD साठी थिसिस लिहायचं ठरवलं आहे. विषय मॉडर्न इंग्लिश लिटरेचर. ओ, आय सी. आणि यांना प्राध्यापकापेक्षा अध्यापक झाल्यानं पुढील अभ्यासाला पुरेसा अवधी मिळू शकेल, म्हणून इथं आलो आम्ही. बरं, तुम्ही देवीजी दुहेरी जबाबदारी स्वीकारायला तयार आहात ना? म्हणजे
लेडी सुपरिंटेंडंट आणि भूगोल शिकवायचा, हेच ना? बस, खरंच चाणाक्ष आहात. बरं, वेतन अपेक्षा ते आम्ही आपल्यावर सोपवतो. इतरांच्या बाबतीत मी चटकन निर्णय घेतला असता, पण आपण दुहेरी जबाबदारी स्वीकारणार. प्राध्यापक गिरीशांसारखा उच्च गुणवत्ताधारक इंग्रजी शिकवणार. आपली पात्रता मोठी आहे. आपणच ठरवावं. वेतनाचं बाब क्षुल्लक असते. उगाच नंतर मतभेद नकोत व्हायला. राहायला क्वार्टर फ्री आहे ना? हो, क्वार्टर, लाईट, पाणी सारं मोफत. शिवाय आम्ही विद्यार्थ्यांना थोडी शेतीही करायला लावणार आहोत, म्हणजे भाजीपालाही विनामूल्य. हसत हसत लालाजी म्हणाले, मग वेतनाची तरी जरूरच काय? निर्मलदेवी हसून उद्गारल्या, वा, वेतन हे ठरलंच पाहिजे. शेवटी व्यवहार सोडून कुठं चालतं? आता तुम्ही माझ्यावर सोपवलंच आहे तर मी सांगू. बेशक. प्राध्यापक गिरीशांना दरमहा 450 आणि तुम्हाला तुमच्या दुहेरी जबाबदारीबद्दल 450. आहे कबूल? मुळीच नाही. आहे कबूल? मुळीच नाही. निर्मलदेवी खुर्चीवरून उठत उठत म्हणाल्या, माफ करा, तरी मला वाटलंच. आता आपणच आपल्या अपेक्षा सांगा. लालाजी विनम्रपणे त्यांना बसण्याची विनंती करीत म्हणाले, लालाजी, आम्ही दोघेच. राहायला क्वार्टर फ्री, लाईट, पाणी, भाजीपाला मोफत असला म्हणून काय झालं? हा आमचा अपमान आहे. चुकलं म्हणालो ना? आणखी किती अधिक वेतन हवं बोला. अधिक नाही, कमी हवं, कमी. आमच्या विद्वत्तेचा सौदा करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो नाही. लालाजी, दोघांत मिळून 400 पुरेल. दोघांत मिळून 500 पुरेत. समजलं? लालाजींना धक्का बसला. त्यांचा अंदाज साफ चुकला होता. निर्मलदेवींनी त्यांना पुरतं हरवलं होतं. वेतनाची रक्कम जादा होते हे त्यांनी अशा तऱ्हेनं दर्शवलं की लालाजींना हार घ्यावी लागली. देवीजी, आमचं भाग्य मोठं म्हणून तुमच्यासारखी माणसं लाभली. कमलाजी, कमलजाची अंतिम इच्छा पूर्ण होण्यासाठी तिनंच तुम्हाला इथं यायची प्रेरणा दिली असं मानतो मी. भारावून लालाजी म्हणाले. निर्मलदेवी आणि लालाजींचं संभाषण चालू असताना प्राध्यापक गिरीश मख्खपणे बसून होते. या माणसाला ईश्वरानं वाणी दिली आहे की नाही याची शंका यावी इतपत अबोल होते ते. पण ज्या अर्थी निर्मलदेवींशी त्यांचा विवाह झाला आहे त्या अर्थी त्यांच्यात काहीतरी अलौकिक गुण असणारच असा कयास लालाजींनी केला होता. लालाजींनी निर्मलदेवींच्या चांगुलपणाची जेवढी कल्पना केली होती तिच्यापेक्षा शतपटीनं त्या चांगल्या होत्या. एवढ्याशा संभाषणातून दोघांनाही एकमेकांची पुरेपूर कल्पना आली होती. निर्मलदेवींनी विचारलं, लालाजी, एक विचारू? एक का 1000 विचारा की. ही अशा प्रकारची संस्था काढावी असं का वाटलं आपणाला? त्याचं असं आहे देवीजी, माझा माणसाच्या कर्तृत्वावर आहे विश्वास. देशात असे कर्तबगार नागरिक तयार व्हायचे असतील तर ते कार्य अशा प्रकारचं सर्वांगीण शिक्षण घेतलेल्या मुलांकडूनच होणार. म्हणजे आताची शिक्षण पद्धती चुकीची आहे असं आपणाला वाटतं?
तसं जरी मला एकदम म्हणता आलं नाही तरी आता जे शिक्षण दिलं जात आहे ते अपुरं आहे. शिवाय मुलांच्या डोक्यात नुसतं अव्यवहारी तत्त्वज्ञान घुसडण्याचा प्रयत्न चाललाय सध्या. कसलं तत्त्वज्ञान म्हणता? म्हणे कोणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढं करा. होतंय काय आहे ठाऊक? तत्त्वज्ञानी माणसं राजकारणात लुडबुडतात, पण तत्त्वज्ञानी लोकांनी राजकारणात ढवळाढवळ केली की देशाचं भवितव्य धोक्यात आलंच म्हणून समजावं. अहो, पण देशाला भवितव्य असायला देश प्रथम स्वतंत्र तरी व्हायला हवा. 1-2 वर्षात देश स्वतंत्र झाल्याशिवाय राहत नाही, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात अराजक माजेल. शेजारच्या शत्रूंना फावेल अशी भीती वाटते मला. पण कशावरून हे निदान करता आहात आपण? क्षात्र तेजाची जोपासना झाली पाहिजे असं छाती ठोकपणे देशाला सांगणारा एकही नेता नाही म्हणून. मला यातलं फारसं कळत नाही असं नाही लालाजी, पण मला वाटतं कालानुरूप भारताची जनता बदलेल, योग्य असे नागरिक निर्माण होतील. असं घडविल्याशिवाय घडत नाही. युरोपातली राष्ट्र घ्या, केवढी प्रचंड प्रगती केली आहे त्यांनी. त्यांचे नेते, राज्यकर्ते व्यवहाराशी फारकत झालेल्या अशा काही तत्त्ववेत्तेपणाचा टेंबा मिरवीत नाहीत. राज्यकर्ते म्हटले की जबरदस्त हवेत, मनगटावर विश्वास हवा त्यांचा, आणि अशी एक पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आपली. समजला माझा उद्देश? आपल्या कार्याला आमचं पुरेपूर सहकार्य लाभेल याचा आपण विश्वास धरावा. थँक्यू देवीजी. पहिल्या भेटीतच निर्मल देवीची छाप लालाजींवर पडली, पण प्राध्यापक गिरीश यांच्या स्वभावाचा मात्र त्यांना अंदाज लागला नाही. निर्मल देवी आणि लालाजी यांचं सारं संभाषण त्यांनी तटस्थतेने ऐकलं, पण त्यात भाग मात्र मुळीच घेतला नाही. निर्मल देवींनी आपली क्वार्टर फिरून पाहिली. इमारत नवीनच होती. दारं खिडक्यांना लावलेला रंग नुकताच वाळला होता, तरीही टर्पेंटाईनचा दर्प खोल्यांमध्ये दाटला होता. प्रशस्त 4 खोल्यांच्या या ब्लॉकला पुढं छोटासा व्हरांडाही होता. मागचं दार उघडलं की समोरच खडकातून ललित नदी खळखळ वाहताना दिसायची. नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर हिरवळ दाटली होती. पलीकडं छोटी छोटी तरवडीची पिवळ्या फुलांनी बहरलेली झुडपं होती. ती थेट टेकडीच्या माथ्यापर्यंत विखुरली होती. तासनतास तिथं बसून वनश्री न्याहाळत बसावं असं ठिकाण होतं ते. मागच्या कंपाऊंड भोवती डुडोनिया लावला होता, पण त्याला अद्यापी पानं फुटली नव्हती. निर्मल देवींच्या मागं प्राध्यापक गिरीश येऊन उभे राहिले. जागा आवडली का हो तुम्हाला? बरी आहे. तुमच्या अभ्यासाला योग्य आहे ना? ठीक आहे. पुन्हा 2 शब्दांचं तुटक उत्तर. मगाशी लालाजींशी 1-2 शब्द देखील बोलला नाहीत. काय वाटलं असेल त्यांना? तू बोलत होतीस की, मग माझी जरुरी काय? आता निदान इथं तरी विक्षिप्तपणा सोडा. माणसं चांगली आहेत. उरला सुरला जन्म इथे काढावा असं ठिकाण आहे हे. सध्या ठीक आहे, पुढचं पुढं पाहता येईल. असं म्हणून प्राध्यापक गिरीशांनी मगाचं ते लठ्ठ पुस्तक उघडलं आणि पुढच्या खोलीत जाऊन ते वाचत बसले. अहो, उठलं सुटलं वाचत काय बसलात? उठा, मला जरा सामान लावायला मदत करा ना. माझा वेळ वाया चाललाय. खूप वाचायचंय मला.
सारा जन्म वाचतच बसा. जरा तरी संसारात मला हातभार लावा. माझ्या वेळेला महत्त्व आहे, माझ्या नाही ते मला ठाऊक नाही, पण तुला अगोदर पूर्ण कल्पना दिली होती. खरंय तुमचं, तुमच्या विद्वत्तेवर भाळले. चूक झाली माझी आणि माझीही. आता गप्प बसायला काय घ्याल? तू इथून गेलीस की आपोआपच थांबेल ही चर्चा. जाते, पण लक्षात ठेवा, अतिविक्षिप्तपणा माणसाला शोभत नाही. अभ्यासाच्या नावाखाली असा विक्षिप्तपणा कराल तर इथली माणसं काय करतील? करून करून निघून जा म्हणतील. एवढंच ना? येऊन पुरता 1 तास लोटला नाही तोवर तोंडात जाण्याची भाषा. यू प्लीज गेट आऊट. निर्मल देवी आता मात्र तेथून झटकन बाहेर आल्या. मागच्या दारी पायरीवर येऊन बसल्या. ललित नदी वाहत होती. अव्याहत खळखळ रामगडच्या माथ्यावरून वाहणारा वारा अनेक जंगली वनस्पतींचा गंध घेऊन वाहत होता. निर्मल देवींना निसर्गाच्या सान्निध्यात बसायचा छंद लहानपणापासूनचा त्यांना आठवू लागलं. लहानपणी त्या कालोखेड्यात अशाच परसाच्या दारी बसून समुद्राच्या लाटांचा खेळ पाहत राहायचा. कालोखेडा रत्नागिरीपासून उत्तरेला 10 मैलांवर. कालोखेड्यात निर्मल देवींचा 30 वर्षापूर्वी जन्म झाला होता. चोहोबाजूंनी स्वच्छ सारवलेल्या अंगणाच्या मध्यभागी असलेलं कौलारू घर. घराच्या मागं नारळी पोफळीची बाग. त्याही पलीकडे आंबा फणस यांची दाटीवाटीनं उभी असलेली राई आणि पश्चिमेला पसरलेला अथांग सागर. अरबी समुद्र. रुपेरी संपत्ती लुटायला होड्या, पडाव. भल्या पहाटे समुद्रावर जायचे, कधीकधी मध्यरात्रीच, आणि उजाडता उजाडता गर्भारशी तरुणी डुलत चालावी तशा 1-1 होड्या सागर किनाऱ्याकडे परतायच्या. माशाचं ओझं घेऊन परतताना त्या मंदगतीने यायच्या. घट्ट कासोटा मारलेल्या कोळणी नाकातल्या नती हलवीत आपल्या भरताराची वाट पाहत केव्हाच्या ताटकळत उभ्या असायच्या. होड्या किनाऱ्याला लागल्या की पिवळ्या रेशमी वाळूवर चांदीचा ढीग पडायचा. सरंगे, सुरमई, पापलेट, टोके, वळशिवडे, बांगडे 1 ना 1000. भरती ओसरली की बाजूचे खडक मोकळे दिसायचे, पण एका रात्रीत खडकांवर कालव लटकलेले असायचे. अगोदरच मांड्यांपर्यंत असलेल्या साड्या आणखी थोड्या वर करून खुरपी हातात घेऊन खडकाला चिकटलेले कालव काढून घेण्यासाठी बायकांची झुंबड उडे. इतके विपुल आणि मोठे मोठे कालव मिळायचे म्हणूनच की काय त्या खेड्याला कालवखेडा म्हणायचे. निर्मल 5 वर्षांची होईपर्यंत या कालवखेड्यातच लहानाची मोठी झाली. वडील लाकडाची वखार चालवीत होते, पण प्राप्ती म्हणावी तशी होत नव्हती. माणूस मोठ्या जिद्दीचा. कालवखेड्याला रामराम ठोकून ते मुंबईला आले. त्यांनी वखारीसाठी छोटीशी जागा वरळीत मिळवली आणि 4 वर्षात मुंबईत स्वतःचा फ्लॅट बांधला. निर्मल आईसोबत मुंबईला आली आणि तिथल्या वातावरणात एकरूप झाली. निर्मल झपाट्याने मोठी होत होती. दिवसाढवळ्या कुणीतरी पळवून न्यावं असं रूप. पण निर्मल इतकी भोळी नव्हती. मुंबापुरीची हवा चांगलीच मानवली. ती शिकत होती. वर्गातली एक देखणी अन हुशार विद्यार्थिनी म्हणून ती सर्वांच्या परिचयाची होती. मॅट्रिकला ती पहिल्या वेळेसच सुटली आणि कॉलेजात दाखल झाली. भूगोल हा तिचा आवडीचा विषय, पण इंग्रजीचे कंपल्सरी 2 तास असायचे. सिनियरला असताना कॉलेजात इंग्रजी शिकवायला प्राध्यापक आले ते गिरीश. व्यक्तिमत्व 0. निर्मलच्या वडिलांच्या वखारीत लाकडं आणि कोळशाची पोती
वजन करणारा भानू तेली देखील प्राध्यापक गिरीशांपेक्षा उजवा होता. पण प्राध्यापक गिरीशांनी इंग्रजी शिकवायला सुरुवात केली की धो धो प्रवाह वाहवा अशी ओघवती भाषा इंग्लंडमध्ये वाढल्याप्रमाणे इंग्रजी उच्चार साक्षात सरस्वती या गृहस्थाला प्रसन्न आहे याची जाणीव सर्वांना झाली. तशीच ती निर्मलेलाही वाङ्मयावर प्राध्यापक गिरीश भाष्य करू लागले की शेक्सपियर, बेकन आणि शॉ यांनी पचवले याचा प्रत्यय यायचा. वर्गात प्राध्यापक गिरीश इंग्रजी कादंबऱ्या शिकवित होते. सारेजण तल्लीनतेनं ऐकत होते. सारं कसं प्राध्यापक गिरीशांनी मूर्तिमंत चित्र डोळ्यांसमोर उभं केलं. वृक्ष, ओबडधोबड, व्यक्तिमत्वामागं लपलेल्या विद्वत्तेचा अखंड वाहणारा निर्झर निर्मलेच्या संवेदनशील मनानं अचूक हेरला आणि तिला एकामागून एक अशा रोज डिफिकल्टीज येऊ लागल्या. त्या सॉल्व्ह करण्यासाठी प्राध्यापक गिरीशांच्या खोलीवर तिचं जाणं येणं वाढलं. सतत वर्षभर निर्मल जात होती. गिरीश तिला ज्ञानदान करीत होते. पण निर्मलेला त्यांच्याकडून आणखी काहीतरी हवं होतं. गिरीशांचा अंदाजच लागेना. शेवटी निर्मलेनं मनाचा हिय्या केला. सर, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. परवानगी आहे? त्याला परवानगी कशाला? बोल. सर. सर. निर्मलेला काहीच बोलता येईना. निर्मल देवी, बोल ना. निर्मलला त्यांनी प्रथमच निर्मल देवी संबोधलं. पण निर्मल देवी पुढं काहीच बोलली नाही. हे बघ, तुला काय म्हणायचं आहे हे समजतंय मला. तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तुला विचारायचं आहे, माझ्याशी लग्न कराल का? होय की नाही सांग. निर्मल खाली मान घालून लाजली. हे बघ निर्मल देवी, मी अद्यापही लग्न केलं नाही असं सर्वांना वाटतंय, पण माझं लग्न झालंय. निर्मलेनं चटकन मान वर करून म्हटलं. लग्न झालंय? हसून गिरीश म्हणाले, लग्न झालंय, पण ते इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासाशी. काहीतरीच बोलता. निर्मलेच्या मनावरचं ओझं उतरलं. मला अजूनही खूप खूप अभ्यास करायचा आहे. PhD मिळवायची आहे आणि मग लग्नाचा विचार. पण मी वचन देते, तुमच्या अभ्यासात मी व्यत्यय आणणार नाही. ते खरं ग, पण माझा स्वभाव असा चमत्कारिक आहे. आजपर्यंत जन्मदात्या आईबापांशी देखील माझं पटलं नाही, तेव्हा शेवटपर्यंत तुझ्याशी पटेलच असं नाही. त्यापेक्षा तू माझा नाद सोडलेला बरा. तुझ्या भवितव्याच्या दृष्टीनं ते हिताचं होईल. विचार कर. निर्मलेच्या डोळ्यात टचकन अश्रू आले. गालांवरून ओघळणारे अश्रू पदराच्या टोकानं टिपत ती उठली, जायला निघाली. तेव्हा प्राध्यापक गिरीशांनी परत हाक मारली. निर्मल देवी. निर्मल थबकली. तिनं मागं वळून पाहिलं. प्राध्यापक गिरीश हसत होते. निर्मल तशीच दाराजवळ उभी राहिली. मग पण निर्मल देवी, एक विसरतेस तू. आपल्या लग्नाला तुझ्या वडिलांची संमती मिळेल. मी बाबांना अन आईला केव्हाच सांगून टाकलंय. काय, त्यांची परवानगी अगोदरच घेतलीस? हो, पण एकाच कॉलेजात आपण दोघं असताना हा विवाह होणं बरं नाही. टीकेची झोड उठेल. मी कॉलेज बदलते. पण तू कॉलेज बदलण्यापेक्षा मीच प्रिन्सिपल साहेबांची परवानगी मिळते का ते पाहतो. चालेल. प्रिन्सिपॉलांची परवानगी मिळाली. प्राध्यापक गिरीश आणि निर्मलचा रजिस्टर पद्धतीने विवाह झाला. 45 वर्षे वयाच्या प्राध्यापक गिरीशांनी 25 वर्षाच्या निर्मला देवी या सुस्वरूप कॉलेज विद्यार्थिनीशी विवाह केल्याची वार्ता जगजाहीर झाली.
वृत्तपत्रांना असलं काहीतरी सनसनाटी खाद्य हवंच होतं. काही कर्मठ संपादकांनी अग्रलेख लिहिले आणि त्या लग्नाला परवानगी देणाऱ्या प्रिन्सिपॉलनी राजीनामा द्यावा अशी ओरड सुरू केली. पण प्राध्यापक गिरीशांनी स्वतःच राजीनामा देऊन प्रिन्सिपल साहेबांची बूज राखली. याच सुमारास आणखी एक दुर्दैवी घटना घडली. निर्मलेच्या वडिलांना अधिक श्रीमंत होण्याची हाव सुटली. सट्टा खेळू लागले ते आणि व्हायचं तेच झालं. वखार गेली, फ्लॅट गेला, होतं नव्हतं ते सारं क्षणार्धात निघून गेलं. शेवटी झोपेच्या गोळ्या निर्मलेच्या आईला खायला घातल्या आणि आपण स्वतःही खाल्ल्या मुठमुठभर. निर्मलेला अतोनात दुःख झालं. लग्न झालं आणि प्राध्यापक गिरीशांची नोकरी गेली. लग्न झालं आणि आईवडील गेले. मातापित्यांच्या मृत्यूनंतर प्राध्यापक गिरीशांनी निर्मलेशी सहानुभूतीने वागायचं दूरच राहिलं. उलट ते तिच्याच माथी दोष लादू लागले, तरेवाईकपणानं वागू लागले. निर्मलेला व्यवहारी जीवनातली खरीखुरी झळ बसायला प्रारंभ झाला. पण तिनं धीर सोडला नाही. तिनं प्राथमिक शिक्षिकेची नोकरी पत्करली. 2-3 वर्ष तशीच घालवली. नोकरी करता करता पदवीही पदरात पाडून घेतली. आणि अशातच लालाजींच्या विद्यालयाची जाहिरात वाचण्यात आली. क्षणाचाही विलंब न लावता तिनं प्राध्यापक गिरीशांना ललितपूरला चलण्याविषयी विनंती केली. यावेळी मात्र त्या विक्षिप्त माणसानं ललितपूरला यायला परवानगी दिली. नशीब निर्मलेचं. ललितपूरला येण्यामागं निर्मलदेवीचा आणखी एक हेतू होता. प्राध्यापक गिरीशांच्या विक्षिप्त वागण्यानं हृदयाला होणारी व्यथा ललितपूरच्या निष्पाप निरागस खेळकर मुलांच्या सहवासात विसरता येईल. दाराच्या पायरीवर बसून बसून निर्मल देवीच्या पायात मुंग्या आल्या होत्या. त्या उठून उभ्या राहिल्या. रामलालनं किचनमधून जेवणाची ताटं वाढून आणली होती. संध्याकाळी संचालक मंडळाची बैठक भरली. ललितपूरच्या विद्यालयात इंग्रजी आणि भूगोल शिकवण्यासाठी प्राध्यापक गिरीश आणि निर्मलदेवी यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब झालं. ती दोघंही मीटिंगला हजर होती. निर्मलदेवीच्या व्यक्तिमत्वानं सारे सभासद भारावून गेले होते. त्यांनी पांढरीशुभ्र वायल परिधान केली होती. कोपरापर्यंत पांढरा ब्लाऊज घातला होता. एकदा हातात पांढऱ्या बांगड्या आणि दुसऱ्या हातात फक्त घड्याळ. गळ्यात साधंच मंगळसूत्र, बाहेर काढलेलं नव्हे. लालाजींनी निर्मलदेवी आणि प्राध्यापक गिरीश यांची ओळख करून दिली. सकाळी वेतनाबाबत घडलेली चर्चा त्यांनी इतर सदस्यांना सांगताना म्हटलं, अहो, केवळ आपलं भाग्य म्हणून अशी ही पती-पत्नीची जोडी आपल्याला लाभते आहे. आपणहून आपलं वेतन कमी करायला लावणाऱ्या निर्मलदेवीबद्दलचा सदस्य मंडळाचा आदर धुणावला. मीटिंग संपली. सारी मंडळी परतली. लालाजी आपली चांदीच्या मुठीची काठी टेकीत टेकीत विद्यालयाच्या पटांगणातून फिरायला बाहेर पडले. सकाळी निर्मलदेवींना पहिल्यापासूनच त्यांना त्यांच्या कार्याला भक्कम आधाराचा हात लाभला आहे याची जाणीव होऊ लागली. निर्मलदेवी खरंच तिचं वागणं बोलणं तिच्या नावाप्रमाणे निर्मल आहे. आपल्याला म्हटलं कंटाळा आला तर निर्मलदेवींवर सारा कारभार सोपवून खुशाल रामगडला 10-15 दिवस जाऊन राहावं. स्वार्थानं लडबडलेल्या या भोवतालच्या जगात अशी निस्वार्थ माणसं कशी उठून दिसतात. बघता बघता मे संपला आणि जूनला सुरुवात झाली. एक विद्यार्थी
आपल्या सामानासुमानासह ललितपूरला येऊ लागला. काही जणांच्या सोबत त्यांचे पालक होते. विद्यार्थ्यांची प्राथमिक चाचणी घेतली जात होती. निर्बुद्ध आणि शारीरिकरित्या अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात होता. बघता बघता हॉस्टेलची इमारत भरली. मुलींच्या जागाही भरल्या. 10 वर्षांपासून 17 वर्षांपर्यंतची समाजातल्या सर्व थरातली मुलं आली. पण त्यातल्या त्यात सधन आणि संस्थानिकांची मुलं जास्त प्रमाणात दाखल झाली. याचं कारणही सरळ होतं. महिन्याकाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागं 300-350 रुपये खर्च करणार कोण? संग्रामसिंग ठाकूर विद्यालयाचं प्रांगण सजीव झालं. भारतातल्या प्रांतांतून मुलं मुली आल्या. विद्यालयात आकर्षक अशा अनेक सुविधा पाहून मुलं तात्काळ रमली. स्विमिंग टँक, रेंज हिल, प्रचंड बगीचा, बगीच्यात मेरीगो राऊंड, सर्व देशी विदेशी खेळांच्या साहित्यानं भरलेलं पॅव्हिलियन. निर्मलदेवीची आणि संस्थेत आलेल्या मुलींची गट्टी फारच लवकर जमली. प्रत्येक मुलीला वाटत होतं आपल्यावरच बाईंचं जास्त प्रेम आहे. निर्मलदेवी विद्यालयाशी बघता बघता एकरूप झाल्या. प्रकरण 3 येथे समाप्त. वादळ वारं. बाबा कदम.